wall mainly consists of 3 layers. हार्टची जी वॉल आहे तर त्या हार्टच्या वॉलवर मुख्यतः आपल्याला 3 लेअर जे आहेत तर ते 3 लेअर पाहायला मिळतात. द आउटर मोस्ट लेअर ऑफ द हार्ट वॉल, हार्टची जी वॉल आहे, हार्टची भिंत, याचा जो सगळ्यात बाहेरचा लेअर असणार आहे, दॅट लेअर इज कॉल्ड ॲज अन इपिकार्डियम. त्याला काय म्हणतो आपण? त्याला आपण म्हणतो इपिकार्डियम. इपी मीन्स अबाव, कार्डियम मीन्स हार्ट. द लेअर which present on the outermost side of the heart wall, that layer is called as an epicardium. But this epicardium is also known as visceral or inner serous pericardium. Confusion आहे थोडस, कारण की आपण म्हणतो दिस इज द आउटर लेअर ऑफ द हार्ट वॉल, परत दुसरं नाव आलं एक इनर सिरॉस पेरिकार्डियम. हा काय रेफरन्स आहे नेमकं, हे कसं झालं? याच्यासाठी जावं लागतं आपल्याला हार्टच्या पेरिकार्डियम कडे, जे आपण सुरुवातीला शिकलो होतं, कव्हरिंग ऑफ द हार्ट. आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आपण हार्टला एक्सपोज करतो त्यावेळेला हार्टच्या बाहेरून एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे आहे तर ती प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग प्रेझेंट असतं. अँड दिस प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग विच इज प्रेझेंट ऑन हार्ट, इट इज कॉल्ड ॲज अन पेरिकार्डियम. याला पेरिकार्डियम म्हणलं आपण. बट दिस पेरिकार्डियम इज अ फायब्रोसिरॉस इन नेचर. हा पेरिकार्डियम कसा आहे? हा फायब्रोसिरॉस नेचरचा आहे. याचा सगळ्यात बाहेरचा जो लेअर असेल, दिस इज कॉल्ड ॲज अन फायब्रस पेरिकार्डियम. जस्ट बिलो दिस फायब्रस पेरिकार्डियम देर इज अ प्रेझेन्स ऑफ सिरॉस पेरिकार्डियम. इथे परत लेअर कशाचा आहे? तो सिरॉस पेरिकार्डियम. दिस वन इज द कव्हरिंग ऑफ हार्ट. ही काय? हार्टची कव्हरिंग आहे. दिस इज नॉट वॉल ऑफ द हार्ट. ही वॉल आहे का? नाही, हे हार्टच्या बाहेरून प्रेझेंट असणारी कव्हरिंग आहे. हे सगळ्यात बाहेरचा लेअर, याला आपण म्हणलं फायब्रस पेरिकार्डियम. जस्ट बिलो दिस फायब्रस पेरिकार्डियम देर इज अ प्रेझेन्स ऑफ आउटर ऑर परायटल सिरॉस पेरिकार्डियम. याच्या खाली आउटर किंवा ज्याला आपण परायटल सिरॉस पेरिकार्डियम म्हणलं, हा एक लेअर प्रेझेंट होता. अँड जस्ट बिलो इट अदेर टू द हार्ट, म्हणजे जो हार्टला चिटकून आहे असा एक दुसरा लेअर प्रेझेंट होता सिरॉस पेरिकार्डियमचा, विच इज नोन ॲज व्हिसरल ऑर इनर सिरॉस पेरिकार्डियम. हा इनर किंवा ह्याला आपण म्हणलं व्हिसरल सिरॉस पेरिकार्डियम. अँड व्हिसरल सिरॉस पेरिकार्डियम इज इनसेपरेबल. तो हार्टच्या वॉल पासून सेपरेट होत नाही. हे जे लेयर्स आहेत हे लेयर्स आपण काढून टाकले. मग जर तुम्ही पेरिकार्डियमचा विचार केला, जर पेरिकार्डियम बद्दल तुम्हाला विचारलेलं असेल तर पेरिकार्डियम मध्ये सगळ्यात बाहेरचा लेअर आहे फायब्रस पेरिकार्डियम. फायब्रस पेरिकार्डियमच्या खाली प्रेझेंट आहे परायटल सिरॉस पेरिकार्डियम, आउटर सिरॉस पेरिकार्डियम, आणि त्याच्या खाली प्रेझेंट आहे दॅट इज इनर सिरॉस पेरिकार्डियम ऑर विच इज ऑल्सो नोन ॲज व्हिसरल. आपण काय केलं? हार्टवरचे हे जे सगळे लेयर्स आहेत म्हणजे ह्या ज्या कव्हरिंग आहेत ह्या कव्हरिंग काढून टाकल्या. आता आपला हार्ट झाला एक्सपोज, परंतु एक कव्हरिंग आपल्याला काढताच आली नाही आणि ती होती व्हिसरल सिरॉस पेरिकार्डियम किंवा इनर सिरॉस पेरिकार्डियम. आणि मग आपण हार्टच्या वॉलचा सेक्शन घेतला. आता जर आपण हार्टच्या वॉलचा सेक्शन घेतला तर हार्टच्या वॉलवर सगळ्यात बाहेरचा लेअर तुम्हाला कुठला दिसतो? तर तो दिसणार आहे तुम्हाला व्हिसरल किंवा इनर सिरॉस पेरिकार्डियम. Inner serous pericardium is the outermost layer of the heart wall, but inner serous pericardium is the innermost layer of pericardium. तो पेरिकार्डियमचा सगळ्यात आतला आणि हार्टचा सगळ्यात बाहेरचा लेअर प्रेझेंट असेल, कारण की हा मध्यभागी येतो. आपण जर एकंदरीत विचार केला तर आता हार्टच्या कव्हरिंग पण बघूयात आपण. हा आहे तुमचा फायब्रस पेरिकार्डियम. फायब्रस पेरिकार्डियमच्या खाली प्रेझेंट असणारा हा आहे तुमचा परायटल आणि त्याच्या खाली असणारा हा आहे तुमचा व्हिसरल. आणि हार्टच्या वॉलचा जर आपण विचार केला तर ह्या इपिकार्डियमच्या खाली प्रेझेंट आहे कोण? तर इथे असणार आहे मायोकार्डियम आणि त्याच्या आत कोण आहे? देयर इज अ प्रेझेन्स ऑफ एंडोथेलियम. म्हणजे बाहेरून 2 लेअर, आतून 2 लेअर. हा लेअर आहे मध्यभागी असणारा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, काय विचारलं? हार्टच्या वॉलचा लेअर विचारला का पेरिकार्डियमचा लेअर विचारला? हार्टच्या वॉलचा लेअर विचारला असेल तर तो व्हिसरल किंवा इनर सिरॉस पेरिकार्डियम इज द आउटर मोस्ट, आणि पेरिकार्डियम बद्दल विचारला असेल तर इट इज द इनर मोस्ट. म्हणून आपण त्याला दुसरं एक नाव दिलं, दॅट इज द इपिकार्डियम. ह्याला आपण काय म्हणलं? ह्याला आपण इपिकार्डियम म्हणलं. दिस इपिकार्डियम इज कम्प्लिटली ट्रान्सपरंट इन नेचर.
इट इज अदेअर टू द हार्ट, म्हणून आपल्याला त्याला सेपरेट करण्याची गरजच पडत नाही. हा जरी आपण सेपरेट नाही केला तरी आपल्याला हार्टचं स्ट्रक्चर क्लिअर कट स्टडी करता येतं एक्सटर्नली. ओके, जस्ट बिलो दिस इपिकार्डियम, या इपिकार्डियमच्या खाली एक दुसरा लेअर प्रेझेंट असतो अँड दॅट लेअर इज नोन ॲज मायोकार्डियम. मायो मीन्स मसल, कार्डियम मीन्स हार्ट. मेनली द कार्डियक मसल्स आर प्रेझेंट इन दिस लेअर. हा जो मायोकार्डियम आहे तर ह्या मायोकार्डियम मध्ये मुख्यतः कार्डियक मसल फायबर जे आहेत तर ते कार्डियक मसल फायबर्स प्रेझेंट असणार आहे. Along with these cardiac muscle fiber, there is also presence of the connective tissue. So connective tissue and cardiac muscle fiber mainly forms that myocardium. But the thickness of myocardium is variable. Myocardium चा thickness जर आपण बघितलं तर हे thickness variable असतं. We know that the thickness of myocardium increases from right to left and from base to एपेक्स. म्हणून तर एट्रियाची जर वॉल तुम्ही बघितली तर ती थिन असते कारण की तिथे कमी प्रमाणामध्ये मायोकार्डियम असतो. आणि व्हेंट्रिकल्सच्या जर वॉल तुम्ही बघितल्या तर त्या कशा असतात, थिक असतात कारण की तिथे जास्त मायोकार्डियम प्रेझेंट असणार आहे. आणि एपेक्सचा जर विचार केला आपण हार्टच्या तर त्या ठिकाणी मायोकार्डियम इज द थिकेस्ट लेअर ऑफ द हार्ट. हा मायोकार्डियम जो आहे तर तो त्या ठिकाणी सगळ्यात जाड लेअर असणार आहे हार्ट वॉल मधला. तिथे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कार्डियक मसल फायबर जे आहेत तर ते प्रेझेंट असणार आहेत. सो दिस लेअर इज नोन ॲज मायोकार्डियम. इट मेनली कन्सिस्ट ऑफ द कार्डियक मसल फायबर अँड वी नो दॅट ऑल द कार्डियक मसल फायबर्स आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर. टिश्यू मध्ये कार्डियक मसलचा रेफरन्स गेला होता. तिथे प्रेझेंट असणारे ते सगळे मसल फायबर अनास्टमोजिंग ब्रांचेसच्या साह्याने एकूण एकाला जोडलेले असतात. कार्डियक मसल्स आर ऑलवेज अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ नेटवर्क. कुठल्या फॉर्म मध्ये अरेंज झाल्यात, नेटवर्कच्या फॉर्म मध्ये ते अरेंज झालेले असतात. हे सगळे मसल फायबर्स एकूण एकाला काय झालेले असतात, ते जोडल्या गेलेले असतात. अशा पद्धतीचा हा एक लेअर आहे की ज्याचं थिकनेस तुम्हाला हार्टमध्ये सगळीकडे सारखं पाहायला मिळत नाहीये. जसं थिकनेस राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे वाढत जातं आणि बेस कडून एपेक्स कडे काय होत जाणार आहे, ते वाढत जाणारं थिकनेस असणार आहे. आणि मायोकार्डियमच्या सगळ्यात आतल्या बाजूला दॅट मीन्स ऍट द इनरमोस्ट साइड ऑफ द हार्ट देयर इज अ प्रेझेन्स ऑफ द थर्ड लेअर विच इज नोन ॲज एंडोथेलियम, ज्याला आपण एंडोथेलियम असं म्हणतो. दिस एंडोथेलियम इज नथिंग बट दिस वन इज अन स्क्वॅमोज इपिथेलियम. Cells of squamous epithelium are always flat, resting on basement membrane, and here squamous epithelium avoid the leakage of blood. एंडोथेलियमचं काम काय या ठिकाणी, इथे एंडोथेलियमचं काम असणार आहे की इट अवॉइड द लिकेज ऑफ ब्लड. दिस एंडोथेलियम इज अ कंटिन्यू लेअर. एंडोथेलियम हा कंटिन्यू लेअर आहे. बघा तुम्ही जर ब्लड व्हेसलची हिस्टॉलॉजी बघितली तर आर्टरीच्या आत सुद्धा कोणता लेअर होता, एंडोथेलियम होता. तिथे सुद्धा स्क्वॅमोज इपिथेलियम होता. आर्टरीज गेट डिवायडेड इनटू आर्टेरिओल. आर्टेरिओलच्या आत सुद्धा कुठला लेअर होता, एंडोथेलियम म्हणजे स्क्वॅमोज इपिथेलियमच होता. आर्टेरिओल पासून पुढे कॅपिलरी तयार झाल्या. कॅपिलरी मध्ये तर एकच लेअर होता, कुठला, एंडोथेलियम म्हणजे स्क्वॅमोज इपिथेलियम होता. कॅपिलरी जॉईन झाल्या. कॅपिलरी जॉईन झाल्याच्या नंतर त्यांच्यापासून तयार झाला व्हेन्युअल. व्हेन्युअलच्या आत सुद्धा सगळ्यात इनरमोस्ट लेअर कुठला होता, एंडोथेलियमचा होता. व्हेन्युअल जॉईन टुगेदर दे फॉर्म्स वेन. वेन मध्ये सगळ्यात आतला लेअर कुठला होता, एंडोथेलियमच होता. वेन जॉईन्स टुगेदर फॉर्म विना केवा. त्यांच्यापासून विना केवा तयार होतो. विना केवा मध्ये सगळ्यात आतला लेअर कुठला होता, एंडोथेलियमच होता. नाव विना केवा ओपन्स इन द हार्ट. हार्ट मध्ये सगळ्यात आतला लेअर कुठला आहे, विना केवाच आहे. म्हणजे या पूर्ण सर्क्युलेटरी सिस्टीमला एकत्र कनेक्ट करण्याचं काम कोणाचं झालं, एंडोथेलियमचं झालं. म्हणजे स्क्वॅमोज इपिथेलियम इज अ कॉमन कॅरेक्टर विच इज प्रेझेंट एव्हरीवेअर इन द सर्क्युलेटरी सिस्टीम. सगळीकडे तो आतल्या साईडचा कॉमन लेअर असणार आहे आणि याचं एक मुख्य काम आहे की इट अवॉइड द लिकेज ऑफ ब्लड. म्हणून जर का आपण हार्टच्या हिस्टॉलॉजीचा विचार केला तर हिस्टॉलॉजिकली हार्ट शोज 3 लेयर्स. सगळ्यात बाहेरचा आहे इपिकार्डियम, त्याच्या खाली असणार आहे मायोकार्डियम आणि त्याच्या आतल्या साईडने प्रेझेंट असणार आहे एंडोकार्डियम म्हणा तुम्ही त्याला, किंवा तुम्ही त्याला एंडोथेलियम म्हणा, चालतं.